चूल आणि मुलंघर तेवढाच महिलांचा सहभाग आणि कुठले सण असत तरच ते खेळायला म्हणजे आपल्या पारंपरिक खेळ खेळते. पण क्रिकेट हा खेळ कधीच महिलांनी बघितलाही नव्हता आणि खेळली नव्हती. लहानपणी जरी मुलींना सांगितलं ना खेळा तरी सुद्धा जात नव्हते. पण आता साहेबांनी हे जे चालू केले क्रिकेटचं तर त्या माध्यमातून महिलांचा उत्साह आणि महिला जिंकू किंवा हरू पण या क्षेत्रात उतरलेत आणि ते पण गावच्या महिला त्याच्यामुळे खूप छान वाटतंय मला तरी आमच्या महिलांकडून सगळ्यांसाठी. तुम्हाला शुभेच्छा आहेत. चला आता दुसरी टीम कुठली आहे? पुढच्या संघाने चांगलाच खेळलाय. कुठल्याही संघाला कधी कमी समजायचं नसतं. सर्वप्रथम याचे साहेबच कंपनीने शेतकरी महिला चषक ठेवले त्या चषकाबद्दल काय सांगाल? चषक ठेवले ते खूपच छान झाले कारण की महिला क्रिकेट हे कधीच खेळत नव्हत्या आणि दारामध्ये जरी मुलं किंवा मिस्टर वगैरे खेळत असले तरी आम्ही महिला खेळताना लाजायचो की इतर जण नावं ठेवते. पण आता ह्या चषकामुळं किमान महिला प्रॅक्टिस करताना सुद्धा दमदार चौकामध्ये करतात, मंदिराच्या समोर करतात ते त्यामुळे छान वाटतं. बरं ऐका आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा ते तरुण थांबा जर कामाचं तुम्ही पाहिली शेतीविषयी शेतकऱ्यांना मदत आहे. जो शेतकरी कष्टकरी आहे कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि तिथला शेतकरी जगाचा पोषण तो टिकला पाहिजे त्यासाठी या ठिकाणी शेतीविषयी उपक्रम त्यांचे चांगले आहेत. तरुण जे विद्यार्थी आहेत 10वी आणि 12वीचे जे त्यांना स्कॉलरशिप दिली जाते किंवा 5 लाखापेक्षा त्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा शैक्षणिक खर्च या ठिकाणी साहेबच कंपनी करते. म्हणजे खूप अंतर्गत रस्ते असतील, गटारे असतील, शाळा इमारत बांधणं खूप चांगले उपक्रम आहेत. या कंपनीबद्दल तुम्हाला काय वाटतं? ह्या कंपनीने खूपच छान केलंय कारण की शेतकऱ्यांना जी मदत केली त्यामुळे शेतकरी खूप उत्साहाने शेती करतात आणि गावामधील रस्ता वगैरे खूप छान केलाय. धन्यवाद. बरं आता जोरदार टाळ्या